आपल्या भारतीयांसाठी स्वित्झर्लंड म्हणजे यशराज फिल्म, एस्पेशली DDLJ, आणि DDLJ म्हणजे स्वित्झर्लंड, असं एक समीकरण होऊन गेलं. आता मी 7-8 दिवस ज्यावेळी स्वित्झर्लंडमध्ये होतो ना, त्यावेळी मी भारतीय तिथे टुरिस्ट होते ना, त्यांना एकदम मायन्युटली ऑब्झर्व केलं. त्यांचं सगळं ऑब्सेशन होतं ना, ते DDLJ कुठे शूट झाला, ते कुठल्या चर्चमध्ये झालं, ते स्टेशन कुठलं होतं, त्या माउंट इटलीसवर सगळ्या त्या शिफॉनच्या साड्या घालून काजोलसारख्या फिरत होत्या. हे एक लेवलपर्यंत ठीक आहे, परंतु त्याचं ऑब्सेशन झाल्यानंतर शेवटी तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये परत आल्यानंतर नक्की काय बघितलं, तर DDLJ कुठे कुठे शूट झाला तेच बघण्याचा तुम्ही प्रयत्न करता. तुम्ही ॲक्च्युअल स्वित्झर्लंड एक्सप्लोर नाही करत. म्हणजे होतं काय, आपण स्वित्झर्लंड शेवटी दुसऱ्याच्या कोणाच्या तरी नजरेतनं बघितला. आम्ही एक्झॅक्टली हे केलं नाही. आम्ही त्याच्यात अडकून न पडता आम्ही स्वित्झर्लंड वेगळं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मेट्रोज कशा आहेत, त्यांच्या ट्राम्स कशा आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुखसोयी कशा आहेत, त्यातल्या वेगळ्या आणखीन सिनिक गोष्टी कशा आहेत, म्हणजे इंटरलेकनच्या आतमधली गावं कशी आहेत, ह्या सगळ्या एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याला ज्या प्रकारचं स्वित्झर्लंड बघायचं आहे ते आपण कसं एक्सप्लोर करतो, आपण कसं इमॅजिन करतो, आपण कसे एक्सपिरियन्सेस घेतो, हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो माहिती आहे का, जग हे दुसऱ्याच्या नजरेतनं बघण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी आपण आपली जी मजा असते ती कुठेतरी हरवून जातो. करेक्ट. हे आपण करणं टाळलं पाहिजे.